नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये. तर प्रेक्षकांनो, बाप्पाच्या विसर्जनाची तयारी आली, म्हणजेच अनंत चतुर्दशीचा हा दिवस. आणि यामध्ये सगळेजण भावूक होतातच, कारण कुणालाही बाप्पाला जाऊ देऊच वाटत नाही. त्यातच माझी आई पण भावूक झाली. तिचे अश्रू जे आहे ते अनावर झाले आणि रडून तर अगदी हालत तिची वाईटच झाली. तर इकडे आता गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा आरती करावीशी, आणि मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक एक करून बाप्पाला नैवेद्यही द्यायचा. आणि नंतर मग आपल्याला वेळेमध्ये किंवा मुहूर्तामध्ये गणपतीचं असतं ते विसर्जन करायचं. तर सगळ्यात पहिले आरतीची वेळ झाली आणि मग थोड्या बाप्पांचा फोटोशूट झाला. मग आणखी थोडे फोटोज, त्याचप्रमाणे थोडा काला वगैरे होता तो गणपती विसर्जनासाठी करण्यात आला. तुम्हाला तर माहितीच आहे की श्रावण संपल्यापासून आपण गणेशोत्सवासाठी काउंटडाऊन सुरू करतो, आणि त्याचप्रमाणे त्यांचे स्वागत ढोल ताशांच्या महिनाभराच्या तालमीसोबत करतो. तुम्हाला माहिती आहे की रस्त्यावरून मांडव घातले जातात वर्गणीसाठी. सगळेजण आपल्या कार्यकर्त्यांपासून ते सगळेजण आपल्या दरवाजा जो आहे खटखटवतात, ते म्हणजे फक्त वर्गणीसाठी आणि बाप्पाच्या स्वागतासाठी. 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी जी आहे ती लोकांना पाहायला मिळते. प्रत्येक जागेवरचं वेगवेगळे चित्र असं आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे बाप्पा जो आहे तो सगळ्यांनाच आवडतो. मोठमोठे हार, त्याचप्रमाणे दुर्वा काय, केवडा काय, कमळ, सुगंधी धूप काय, उदबत्त्या काय, मोदकांचे शेकडो प्रकार, फळे, फुले, पेढे, मिठाई असं सारं आपण देवाच्या चरणी अर्पण करतो. पण एवढं सगळं खाल्ल्यामुळे त्यांचं पोट मोठं होत असेल का? असं मात्र काही नसतं बरं. ज्ञानविद्या आणि लोकांचे अपराध असं काय ते त्यांच्याच पोटात दडलं आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे कानाला जरी मोबाईल नसला तरी त्यांच्या पायाला चाक असतातच. त्याचप्रमाणे आजकाल तर आपण नवनवीन गणपती पाहायला मिळतो आहे. म्हणजेच कुठले बाहुबली असतात, तर कुठले 6 पॅक असलेले गणपती असतात, कुठले डॉक्टर्स असतात, कुठले कानाला मोबाईल लावलेले गणपती असतात, इत्यादी प्रकारचे गणपती आपण पाहतो. पण या सगळ्यांमध्ये सिंहावरचा बसलेला गणपती हाच सगळ्यामध्ये शोभून दिसतो. तर आता फोटोशूट तर थोडा झालाच पाहिजे, गप्पा तर खूप होत राहतील. तर मग असा काही आम्ही फोटोशूट केला, ज्यामध्ये सगळ्यांनी आपले फोटो गणपती बाप्पासोबत क्लिक केले. त्यानंतर असा काहीसा आमचा गणपती विसर्जनाचा सोहळा जो आहे तो चालवण्यात आला. मग आई थोडी भावूक होती आणि तिचं काही मन असं लागत नव्हतं. आणि मग आता झाली आरतीची तयारी, आणि बाप्पांचे फोटोज तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा बरं का. आणि आता आरतीसाठी या आमच्यासोबत. संसार सारं भुजगेंद्रः सदा वसन्तं हृदयानवेन्द्रे भवं भवामि चैतन्यं मन्दारमाला कपालमाला. मग आली बाप्पाला शिदोरी बांधून देण्याची वेळ. आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही शिदोरी बांधली देवाला, म्हणजेच गणपती बाप्पाला. आणि मग शिदोरी बांधल्यानंतर मग आता गणपतीच्या कानामध्ये आपल्या मनोकामना किंवा आपल्या काही अडचणी असतील ते आपण सांगू शकतो. त्यामुळे मग बाप्पाच्या मनामध्ये अडचणी सांगण्यासाठी सगळ्यात पहिले साक्षीने धाव घेतली, आणि तिने तिच्या मनात जे काही आहे ते तिची मनोकामना तिची पूर्ण व्हावी म्हणून तिने बाप्पाकडे प्रार्थना केली. आणि कानामध्ये जर सांगितले तर मग नक्कीच आपली जी आहे मनोकामना पूर्ण होते. त्यानंतर मग मम्मीने सांगितली, म्हणजेच मम्माने सांगितली. आणि मग बारी होती माझी, कारण मी तर राहू शकत नाही ना. मग मी त्याच्यानंतर माझ्या पण बद्दल जी काही मनोकामना किंवा कुणाबद्दल असेल तर तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर मग पप्पाच्या मदतीने आम्ही गणपती बाप्पाला हलवून अखेर त्यांच्या विसर्जनास चालवण्यात आलं. पण गणपतीला नेत असताना थोडं मनामध्ये धाकधूक आणि भीती असतेच, आणि मनामध्ये अशी नाराजी असते, आणि ती आम्हालाही जाणवत होती. आणि मग पप्पा आणि आम्ही दोघांनी मिळून जे आहे आमचा गणपती आम्ही घरीच शिरवायचं ठरवलं होतं.
कारण कुठल्याही धरणावर किंवा कुठल्याही नदीवर नेण्यापेक्षा आपण घरच्या घरी गणपती विसर्जन करू शकतो. त्यामुळे मग आम्ही ठरवल्याप्रमाणे आमच्याकडे एक मोठा गंज होता, त्यामध्ये आम्ही गणपती विसर्जन करण्यासाठी घेतलं आणि त्याला डेकोरेट केलं. ते तुम्ही या व्हिडिओमध्ये किंवा पुढे पाहू शकता. तुम्ही तुमच्याकडे जो गणपती असेल तुम्ही त्यांना विसर्जित घरीच करू शकता. आणि घरी जेव्हा गणपतीची मूर्ती 2 दिवसानंतर तुम्ही ठेवता, त्याच्यानंतर तुम्ही त्याला पुन्हा झाडामध्ये टाकून ती आपली माती घरामध्येच राहू शकतो. त्यामुळे तुम्हाला गणपती घरी आहे असंही वाटेल आणि शिवाय तुम्हाला गणपती बाप्पा खूप दूरही नाही आहे असंही वाटेल. त्यानंतर मग आम्ही आरती केली. ती घरी आरती करणे महत्त्वाचं असतं आणि विसर्जनापूर्वी एक आरती म्हणायची असते. त्यानंतर मग आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाला अखेर दूर करण्याची वेळ आणि अखेर विसर्जन करण्याची वेळ आली. मग मम्मीने आपल्या मनावर थोडे अश्रूंवर थोडा बांध न ठेवता किंवा अश्रूंना अनावर आवर घालून अखेर गणपती बाप्पाला विसर्जन केलं. पण आम्ही जे भांडं घेतलं होतं ते थोडं लहान होतं, त्यामुळे मग आम्ही पुन्हा दुसरं जे आहे आमच्याकडे टोपलं होतं त्यामध्ये आहे जे आम्ही विसर्जन केलं. आणि सकाळपर्यंत बहुधा 2 दिवस तर हात लावता येतच नाही, म्हणून मग 2 दिवसानंतर आपल्याला याची जी कंडिशन आहे ती अतिशय खाली दिसेल, म्हणजे आपल्याला विसर्जन झालेलं पूर्णपणे दिसेल. तर मग आम्ही मोठ्या टोपल्यामध्ये त्याला विसर्जन केलं आणि मग आता जो आहे तो आमच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याने जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलसोबत जुळून राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्ही शेवटचा फोटो नक्की पाहतो, तुम्हाला नक्की आवडणार आहे. तर बाय बाय, टेक केअर.